नक्कीच एक मराठी एक गोड वाणीतला आवाज मात्र इथे सुभाष टेपे सरांचा इथे आपण पहिला सामना झाला तो म्हणजे धामणी विरुद्ध आंबेघर या दोन्ही संघांमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली। त्याच्यात मात्र विजय संपादन केला तो म्हणजे धामणी या संघाने सुंदर असा खेळ करून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय धामणी हा संघ। चला या दुसरा दिवसाचा दुसरा सामना रंगतोय इथे मात्र एका बाजूने असेल सावरसई संघ तर दुसऱ्या बाजूने असेल मांगरुल संघ। एकटा मांगरुल हा संघ एक सुंदर अशी लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार। टॉस जिंकून मात्र सावरसई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। चला सामन्याला सुरुवात करा पंच। सावरसई संघाकडून गोलंदाज येतोय हर्षद नावले। एक सुंदर असा गोलंदाज हर्षद नावले माझा मित्र आहे। सुंदर असा गोलंदाजी करतो प्रत्येक टुर्नामेंट मध्ये याला मी पाहतो। एक सुंदर अशी उंच खरा असा गोलंदाज 10-12 पावलाचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होणार। दिनेश नाटवे आणि पप्पू धनावडे क्रिकेट विश्वामधलं एक पप्पू धनावडेचा विचार केला तर एक मोठं नाव क्रिकेट मधलं मांगरुळ एकटा मांगरुळ या संघाकडून फलंदाजीसाठी रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची निवड झाली होती। बघूया पुन्हा हे तसंच होतो हर्षद नावले 10-12 पावलाचा रनअप उंच खुरा असा गोलंदाज फुल टॉस पद्धतीचा चेंडूला दिशा दिले मात्र चेंडू थांबणार नाही। चेंडू जाईल गोळीच्या वेगाने दणदणीत खणखणीत चौकार। या चौकाराच्या साहाय्याने डीजे सुंदर असा फटका मात्र मित्रांनो इथं पाहायला मिळाला। डोक्याचा मात्र इथं वापर केलाय। चेंडूला फक्त दिशा दिले चेंडू मात्र गोलीच्या वेगाने वाऱ्याच्या वेगाने मात्र चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार मात्र सुंदर असा फटका मात्र इथे पाहायला मिळतोय मांगरुल या संघाकडून। हर्षद नावलेचा कुठेतरी लाईन भेटली नाही आणि पहिला चेंडू मात्र फुलटॉस फेकला। त्या फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला तो मध्ये एकटा मांगरुल या संघाने। सुंदर असा फटका मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात मित्रांनो। सुंदर अशी खेळली मात्र इथे मांगरुल संघाची। श्री गणेशा मात्र 4 धावांनी करतोय मांगरुळ हा संघ। चला पंच सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर आपल्याला सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसातले। चला हर्षद नावले गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर। पुन्हा एकदा सुंदर असा पद्धतीचा त्याच पद्धतीचा त्या स्टाईलच्या पद्धतीने गॅप शॉट सिलेक्शन चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार। लगातार 2 चौकार इथे खेचताना मात्र एकटा मांगरुळ संघाचा दिनेश नाटके सुंदर अशी फटकेबाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची आक्रमकता मात्र इथे पाहायला मिळते मित्रांनो। आता हॅट्रिक होणार का चौकारांची सुंदर अशी फटकेबाजी मात्र पाहायला मिळते। 2 चेंडू आता मात्र हर्षद नावलेला कुठे गोलंदाजी करायची हा मात्र मोठा प्रश्न पडला असेल। पहिल्या दिवसातला एक सुंदर असं मोरगाव संघ हा मात्र सुपर 3 मध्ये गेलेला आहे। त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन। एक सुंदर फॉर्मॅटला असा संघ पुन्हा एकदा सुंदर अशी पद्धतीची मात्र 2 चेंडूवर 2 चौकार खाल्ल्यानंतर आता मात्र हर्षद नावलेला कुठेतरी लेन भेटलेले सुंदर असा कमबॅक मात्र इथे पाहायला मिळतोय। हर्षद नावले यांच्या गोलंदाजीतून 2 फटके मात्र चौकार खाल्ले होते परंतु एक तिसरा चेंडू मात्र इथे निर्धाव फेकताना यशस्वी ठरतोय हर्षद नावले हा गोलंदाज। सुंदर अशी गोलंदाजी टप्पा मात्र इथे हर्षद नावलेला भेटत असताना सुंदर अशी गोलंदाजी तयार होते। पुन्हा एकदा 7-8 पावलाचा रनअप घेऊन
चेंडू जाईल वन बाउस इथे मात्र चौकार. हेरलं आणि टिकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर चौकारांसाठी पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने 4 चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या आपली ती म्हणजे 12च्या घरात एक असून हेलो 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 आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. एक चेंडू पुन्हा एकदा चौकार खाल्ला होता परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल मित्रांनो. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुंदर असं कमबॅक करतोय हर्षद नावले सावरसई संघाकडून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा हेलो हेलो पुन्हा एकदा सुंदर असा पद्धतीचा चेंडू ऑफ स्टॉप लाईन फेकला होता परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. हेलो 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 माइक चेक. हेलो हेलो पहिला षटक मात्र इथे मित्रांनो समजा हर्षद नावले या गोलंदाजाचा 3 मोठे फटके खाल्ले चौकार परंतु कमबॅक केलाय. 12 धावा खर्च केले आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल हर्षद नावले यांची. सुंदर असा कमबॅक. आता मात्र स्ट्राइक रोटेट होणार. स्ट्राइकवर असणार एक हार्ड हिटर फलंदाज एक पूर्व विभागाचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं पप्पू धनावडे. दुसरा षटक घेऊन येतोय प्रगती पथावर असताना. दुसरा षटक कोण फेकणार सावरसई या संघाकडून अनिल दलाल. गोलंदाज मार्कवर सज्ज होते अनिल दलाल सावरसई या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अनिल दलाल हा गोलंदाज. स्ट्राइकवर असणारा फलंदाज पप्पू धनावडे. सुंदर अशा पद्धतीने चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाते गोलीच्या वेगाने दणदणीत खणखणीत चौकार. हेलो हेलो म्हटल्याप्रमाणे मी जर पप्पू धनावडेचं कौतुक केलं होतं त्याच मात्र पद्धतीचे फलंदाजी तर पप्पू धनावडेच्या बॅटीतला पहिला दणदणीत खणखणीत असा चौकार मात्र इथे पाहायला मिळाला मित्रांनो. हेलो 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 हेलो
हॅलो हॅलो माइक चेक हॅलो 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 सुंदर असं कमबॅक मात्र मित्रांनो इथे पाहायला मिळते पप्पू धनवडेला मात्र इथे परतावा लागलाय सुंदरशी फटकेबाजी मात्र प्रेक्षकांना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली दोन षटकार एकच चौकार आणि दोन षटकार खेचले होते परंतु इथे मात्र कुठेतरी बॅट एच लागले आणि चेंडू मात्र सरळ गेला तो म्हणजे गोलंदाजाच्या हातात आणि एक मोठी मासली गाळाला लागते पुन्हा एकदा टॅप पद्धतीचा चेंडू खेळतोय एक धाव पूर्ण कुठेतरी एक क्षेत्ररक्षण मात्र इथे खराब होताना दिसतोय एक धाव पळून काढले संघासाठी संघाची धाव संख्या झालेली म्हणजे एकता मांगरुले या संघाची एक बाद 29 दोन षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या होती एक विकेटच्या मोबदल्यात 29 धावा सुंदर अशी फलंदाजी मात्र पप्पू धनावडेच्या माध्यमातून पाहायला मिळाले वैयक्तिक पप्पू धनावडे या फलंदाजाने धावे काढल्या त्या म्हणजे चेक चेक हॅलो हॅलो 16 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी दिलं आणि एक महत्त्वाची पारी मात्र इथं संपुष्टात आली सुंदर अशी फलंदाजी करत होता पप्पू धनावडे कुठेतरी एक पंच अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटक संपलेला आहे मित्रांनो षटक संपलेला आहे सॉरी चला दोन षटक संपल्यानंतर एक विकेट महत्वपूर्ण गेले ते म्हणजे पप्पू धनावडे यांची सुंदर अशी फलंदाजी करत होते सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज हरजित हा गोलंदाज उंच खुरा असा गोलंदाज सुंदर अशा पाहिजे चेंडू खेळला चेंडू गेला हवेमध्ये झेल होणार का आणि झेल हातामधून निसटतो एक धाव पूर्ण रनआउटचा चान्स पुन्हा एकदा असेल आणि सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल एकटा मांगरोली या संघाकडून फलंदाजांची 2 धावा मिळतील संघाला संघाची धाव संख्या 2 ने वाढेल संघाची धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 31 च्या घरात एक सुंदर असा झेल मात्र इथं टिपला असता तर कुठेतरी दुसरा धक्का भेटला असता तो म्हणजे मांगरोली या संघाला परंतु इथं झेल हातातून निसटतोय एक मोठी चुकी मात्र इथे जो फलंदाज आतापर्यंत आक्रमक ठरतोय त्या फलंदाजाला मात्र तुम्ही जीवनदान देताय हे नक्कीच चुकीची बाब असणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज सरळ स्ट्रेट टू ग्राउंड इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे झेल टिपला जातोय मित्रांनो एक दुसरा धक्का भेटतोय तो म्हणजे एकता मांगरुली या संघाला एक मोठा धक्का मात्र एक सुंदर अशी फलंदाजी करत होता त्याच्या पारीचा अंत मात्र इथे होतोय दिनेश नाट्य बॅक टू द पेवे मात्र करत होता आपल्या संघासाठी एक आपल्या संघाची बाजू मात्र इथे एका बाजूने पकडून ठेवली होती परंतु आता मात्र काही त्यांना जमलं नाही चेंडू मात्र टिपला जातोय बाउंड्री लाईन आता दुसरा धक्का भेटतो म्हणजे एकता मांगरुली या संघाला सौरभ आणि सागर या दोन्ही मात्र एक यांना मात्र इथे फलंदाजी करावी लागेल मधल्या फलंदाजी सेकंड डाऊन 2 डाऊनचे फलंदाज मात्र इथे आले आहेत बघूया सुंदर अशी गोलंदाजी मात्र इथे टप्पा पडल्यानंतर कुठेतरी आत घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सक्सेस ठरतोय गोलंदाजाचा सुंदर अशी गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते सावर सई या संघाकडून हरजित हा गोलंदाज कुठेतरी फिरकीचा जादूगर इथं जादू करत असताना पुन्हा एकदा त्यात चेंडू खेळून काढला चेंडू मात्र गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईन पार हार्दिक हा गोलंदाज कुठेतरी सुंदरशी गोलंदाजी करत होता परंतु त्याचा प्रतिस्पर सुंदरसा फटका मात्र इथं खेचलाय सौरभने पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र अपील इथे हार्दिक यांची पाहायला मिळते परंतु पंच हा अपील फेटाळून लावतात इथे पाहायला मिळतोय एक धाव मात्र बाईट नक्कीच पंचांचा इशारा येते सुंदरशी गोलंदाजी मध्ये हार्दिक आपल्या सावर सई या संघाकडून गोलंदाजी करतो एक मोठा फटका चौकार खाल्ला होता परंतु आता कमबॅक काय असतं ते हार्दिकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते मित्रांनो पुन्हा एकदा 7-8 पावलाचा रनअप घेऊन हार्दिक पुन्हा एकदा सुंदरसा फटका खेळून काढला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार डीजे
त्यांनी दुबई गाजवली बाय. 3 षटक संपल्यानंतर 2 विकेटच्या मोबदल्यात धावा झाल्या त्या म्हणजे 40 धावा. 3 षटक संपले मित्रांनो. 3 षटकानंतर 2 विकेटच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2 बाद 40 धावा. सुंदर अशी धावसंख्या एकता मांगरोली या संघाकडून. सागर हा फलंदाज, सौरभ हा फलंदाज कुठेतरी एक सुंदर असे फलंदाजी. सागर आणि सौरभ हे दोन्ही फलंदाज मात्र इथे मोठ्या धावसंख्येचा वाटचाल मात्र करत असताना एकता मांगरोली संघाकडून फलंदाजी करत सुंदर अशा पद्धतीचे फलंदाजी मात्र दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक पार्टनरशिप सुंदर अशी. पप्पू धनावडे पहिली विकेट पडली. 2 षटकार आणि 1 चौकार, 16 धावा. त्याच्यानंतर दिनेश नाटने हा 3 चौकाराच्या साह्याने 15 धावांवर खेळत होता. पुन्हा एकदा हा शॉट बघा. घुटना टेक तमाशाच्या एक दणदणीत गॅप मध्ये सिलेक्शन मात्र इथे पाहायला मिळते. चेंडू जाईल वन बाउंस चौकार. डीजे खराब अशी गोलंदाजी हर्षद नावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्र 12 पहिला षटक फेकला होता, 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. नो चेंडू फेकला इथे आणि चौकार मिळतो संघाला. आता मात्र कुठेतरी बॅट्समनला इथे चेंडू आता मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. सावरसई या संघाकडून मित्रांनो 2 धावा पळून काढतो एकता मांगरोला संघ. सागर आणि सौरभ सुंदर अशी इथे पार्टनरशिप मात्र इथे रंगताना दिसतोय. मात्र 47 धावा इथे स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत मित्रांनो. विचार केला तर पीपीएल 2022 चा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराजच्या क्रीडा गणावर इथे रंगलेला आहे. तिथे मात्र एक स्टारकाच आपले सर्व खेळाडू एक प्रत्येक गावातले असतील ते सुद्धा इथे पाहायला मिळतील. पीपीएल 2022 चा एक महासंग्राम अनिकेत स्मृती चषक पेनकोलेवाडा याच्या आयोजन केलेला हा आयोजन त्यांचे सुद्धा आपण या स्पर्धेत अभिनंदन करूया. पुन्हा एकदा सुंदर असा रिव्हर्स अटॅक मात्र पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकारांचे बरसात मात्र इथे मांगरोल संघाकडून पाहायला मिळते. डीजे सुंदर असे स्कोरर नागले काका हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले. त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशा प्रकारचे स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. हर्षद नावले हा गोलंदाज कुठेतरी इथे महागडा गोलंदाज ठरतोय. सुंदर असे गोल फलंदाजी मध्ये सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉट चेंडू इथे रनआउटचा चान्स होता, परंतु इथे रनआउट घेतलेला नाही. कुठेतरी एक हर्षद नावलेची एक रणनीती असले पाहिजे. हा कुठेतरी फलंदाजाला चकवू शकतो नक्कीच. हर्षद नावले आतापर्यंत भागडा ठरतोय गोलंदाजी करत असताना. सावरसई या संघाकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ. पुन्हा एकदा सुंदर असा फटका खेळून काढलाय. चेंडू गोलीच्या वेगाने तेवढे चांगले क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळते. चेंडू आपल्या फळोत्र्यामध्ये गॅदर करतो. एकच धाव मिळेल संघाला. संघाची धाव संख्या झाली म्हणजे एकता मांगरोली या संघाची 2 बाद 52. सुंदर अशी फटकेबाजी इथे मात्र सौरभ आणि सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होणार. स्ट्राईकवर जाणारा फलंदाज सागर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असता हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल होणार का? आणि सुंदर असा झेल मात्र टिपतोय हार्दिका. फलंदाज मात्र तिसरा धक्का भेटतो म्हणजे एकता मांगरोली संघाला. डीजे रोशन केला.
दरवर्षी या वर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी एक मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरला तो म्हणजे सुमित डोंगरे। एकता मांगरोल हा संघ फलंदाजी करत असताना धावा जमवल्या आहेत ते म्हणजे 52 धावा 53 धावांचा आव्हान असेल ते म्हणजे सावरसई या संघाला। चला सावरसई संघाची लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवा। सलामीची जोडी मैदानात पाठवा सावरसई संघाची। एकता मांगरुल ह्या संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। चला सावरसई संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवा। सामन्याला सुरुवात होणार इथं पहिला सत्र संपतोय याच्या पहिल्या दुसऱ्या सत्राचा समालोचक करतील ते म्हणजे सुभाष टेंबे सर। एक सुंदर आवाज मराठीतला गोड आवाज इथे पाहायला मिळणार दुसऱ्या सत्रामध्ये 52 धावांचा 53 धावांचा आव्हान असणार आहे। स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रंग मराठी चॅनलचे पत्रकार सुभाष टेंबे सर यांना मी या पुढच्या सत्राचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो। धन्यवाद। धन्यवाद स्वप्नील पवार सर आमच्या सोबत या ठिकाणी एक उत्कृष्ट समालोचक जोडले गेलेले आहेत। धन्यवाद त्यांना पुन्हा एकदा देतोय आणि घेऊन जातो मैदानाकडे श्री शिव समर्थ मित्रमंडळ आंबेघर आयोजित स्वर्गीय राजा पाटील स्मृती चषक 2021 मध्ये मी सर्वांचंच मनापूर्वक स्वागत करतो। dreamscricket.in च्या माध्यमातून असणारे सर्व प्रेक्षक सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करतो। पहिला चेंडू या ठिकाणी खरोखर एक सुरेख चेंडू अप्रतिम दर्जेदार उत्कृष्ट क्वालिटीचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या जाळ्यामध्ये आणि यष्टीरक्षक सुद्धा आपली कामगिरी पूर्ण करतोय। इथे मात्र चेंडू जातोय पहिला चेंडू निर्धाव। पुन्हा एकदा राजा एक अनुभव घेऊन यावेळेला मात्र चेंडूला दाद दिली। चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि चेंडू हाताला लागून सरळ चेंडू मिसफिल्ड मुळे हा चेंडू सीमारेषा पार आर पार सीमारेषा पार प्रेक्षणीय चौकार 4 धावा डीजे। आणि जय शिवराय चांदेपट्टी दोनही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस साठी आपण यायचंय। फर्स्ट अँड लास्ट कॉल तुमच्यासाठी वरसई विरुद्ध जय शिवराय चांदेपट्टी। षटकातला पण एकदा पुढचा चेंडू यावेळेला मात्र बघतोय की चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं ते राजा लखिमले यांच्याकडून। कारण कसं आहे मित्रांनो की इथे चौकार आल्यानंतर न डगमगता सुंदर गोलंदाजी चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू धाव संख्या 4। यावेळेला जोरदार अपील केलाय आणि फलंदाज बाद नोट आउट। दिस इज अ परफेक्ट आउट। फलंदाज बाद। पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी
सजवलेले आहेत आणि खरं तर बॅट्समनला म्हणजे फलंदाजाला या ठिकाणी चेंडूचा अंदाज घ्यायला भरपूर वेळ जातो. यावेळेला आपण बघितलं की विशाल एक चांगला महत्वाचा बॅट्समन जो की सलामीला आला होता, त्यांनी या ठिकाणी पहिला चेंडू डॉट गेला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचला आणि तिसरा चेंडू सुद्धा डॉट गेला होता आणि या चेंडूवरती मात्र तो विकेट देऊन बसलेला आहे. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 1-4 अशी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. विशाल वाघमारे बॅक टू पॅव्हिलियन. अनिल मात्र त्या ठिकाणी आहे आणि नवीन केलेला बॅट्समन नवीन फलंदाज प्रदीप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय समोर. राजा लखिमले षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन खरोखरच या क्रिकेट मधला एक वेगळा अनुभव उराशी पालगून या ठिकाणी आपण बघतोय की गेले कित्येक वर्ष एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातला पुढचा चेंडू खरोखरच कौतुक करायला पाहिजे इथे मात्र गोलंदाजाचं, कारण खरोखरच क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय की ही गोलंदाजी बघताना सुद्धा या ठिकाणी निश्चितपणाने आम्हाला आनंद होतोय की सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समनला इथे कुठेही मूव्ह करण्याचा चान्स दिला जात नाहीये. सुंदर या ठिकाणी टिचून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र टपली दिली तितका काही चांगला समाचार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. एकच धाव मिळेल फार फार आणि एकच धाव, नक्कीच एक धाव पूर्ण झालेली आहे. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-5 5 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि एक महत्वाचा विकेट विशाल वाघमारे याच्या स्वरूपात या ठिकाणी पॅव्हिलियनला परत पाठवलाय. खरोखर एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. छत्रपतींच्या मायभूमीमध्ये हा स्वराज्य म्हटल्यानंतर रायगडची भूमी, महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी, कारण याच महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा या ठिकाणी जन्म झालाय. ही पवित्र भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. प्रतीपचंद्र लेखी व वर्धिष्णू विश्व वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्र भद्राय राजते. नयन याच्याकडे चेंडू सोपवला. एकता मांगरोळ संघ आपण बघतोय की बॅटिंग करताना त्यांनी इथे अफलातून बॅटिंग केली, धाबा गोळा केल्या 4 षटकांमध्ये 52 केल्या आणि 53 धाबा इथे विजयासाठी टार्गेट समोर उभा आहे. त्या अर्थात सिद्धिविनायक सावरसे संघासमोर. तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. या षटकामध्ये किमान 15-20 धावा पाहिजे. षटकातला हा चेंडू दिनेश नाटवे चेंडू खाली आलाय आणि फलंदाज डीजे ज्यावेळेला त्याच्याकडे झेल गेल्यात बऱ्याच रनअप कॅच त्यांनी घेतलेला आहे, डाय मारून सुद्धा झेल घेतलेला आहे असा एक उत्कृष्ट खेळाडू दिनेश नाटमे. दरम्यान षटकातला पण एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. अनिल दलाल समोर खेळतोय पण इथे मात्र फलंदाजाला इथे चान्स दिला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या जाळ्यामध्ये. पप्पू धनावडे तिथे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि दरम्यान आपण बघतोय की चेंडू गेला निर्धाव. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू, राईट ऑन राऊंड द विकेट आणि तसा त्याच पद्धतीचा त्याच क्वालिटीचा इथे मात्र गोलंदाज हाबी होताना पाहायला मिळते फलंदाजावरती. फलंदाज मात्र इथे काही समजू शकत नाही. हिट करण्याच्या नादात फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू या ठिकाणी हे निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिला चेंडू सुद्धा विकेट गेलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू झाले, एक सुद्धा धाव नव्हती. यावेळेला चेंडू हा कट केलाय, जातोय लॉंग ऑफला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. इथे मात्र एक धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढली. धावसंख्या झालेली आहे 2-6. खरं तर समालोचन करत असताना आपण प्रेक्षक वर्ग जे असतात त्यांना उत्साह निर्माण करण्याचं काम हे समालोचक कॉमेंटेटर कडे असतं. खरं तर नुसती धावसंख्या नाही तर तेजी आली पाहिजे प्रत्येक प्रेक्षकाला. इथे मॅच बघत असताना म्हणजे युट्यूब वरती सुद्धा बघत असताना. षटकातला चेंडू यावेळेला आपण बघतोय की झेल होण्याची दाट संभावना आणि सुरेख आणखीन एक विकेट. डीजे हर्षद पेंढारी. पुन्हा एकदा कालच्या सत्रामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, या पेड पूर्व विभागात क्रिकेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी असणारे तुम्हा सर्वांचे लाडके एक उत्कृष्ट समालोचक ज्यांचा 3ही भाषांवरती प्रभुत्व आहे असे सन्माननीय साळवी सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो प्लीज कम ऑन द स्टेज.
षटकातला हा चेंडू यावेळेला आपण बघतोय की चेंडू जातोय वाईड. एक अवांतर धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढेल. धावसंख्या झाली टोटल एकूण धावसंख्या 53 धावा विजयासाठी गोळा करीत असताना 3 गडी बाद 7 सेफ लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेला पायात टाकलेला चेंडू सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. स्कोर लेग चेंडू ढकलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाजाने इथे मात्र 2 धावा वसूल केलेल्या. षटक संपलं. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि गुणलेखक नागले सर मला कळवतायत की धावा झालेल्या एकूण 53 धावा विजयासाठी गोळा करायचे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3 गडी बाद 9. फक्त 9 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये राजा लखिमलेनं सुंदर गोलंदाजी केली. 1 विकेट देऊन फक्त 5 धावा दिल्या आणि या षटकामध्ये या ठिकाणी 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक वाईडची, एक सिंगल आणि एक डबल अशा या 4 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे 9 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये या ठिकाणी विजयासाठी धावा गोळा करायचे आहेत. 42 हा चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू खराब. 44 आपण बघतोय पहिला चेंडू हा वाईड आलेला आहे आणि इथे मात्र एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. वरसही टॉस झालं का? षटकातला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय पण क्षेत्ररक्षक ठिकाणी सागर बेलकडे या ठिकाणी चेंडू खाली आला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूची सुरेख या ठिकाणी झेल घेतोय आणि फलंदाजाला पुन्हा एकदा या ठिकाणी पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतोय. फलंदाज बाद झालाय. हर्षद या ठिकाणी बाद झालेला आहे. फलंदाज बाद. आउट. नो डाऊट. शुभास ते आपण नाणेफेक करायचं आहे या सामन्याचं. वरसई विरुद्ध यस चांदेपट्टी. जय शिवराय चांदेपट्टी. नाणेफेक करायचं आहे. किशोर निकम यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचं आहे. जय शिवराय चांदेपट्टी विरुद्ध वैजनाथ वरसई. यस षटकातला हा चेंडू आपण बघतोय की चांदेपट्टी जय शिवराय चांदेपट्टी टॉस झालेला आहे आणि धन्यवाद. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला आपण बघतोय की चेंडू खेळायला पाहिजे. खरं तर चेंडूला आमंत्रित केलं दिलं पाहिजे. चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला पाहिजे तर आणि तरच आपण या ठिकाणी खेळ करू शकतो. पण इथे मात्र आपण बघतोय की गोलंदाज राजा लखिमले ज्यांनी की आधीच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू सरळ 4. हॅलो धन्यवाद. राजा लखिमले आपण बघतोय गोलंदाजी करतात. इथे चौकार आला आणि चौकारानं या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडली. पण इथे मात्र फटकेबाजी ही करणं गरजेचं असणार आहे कारण धावा फार पाहिजे आणि चेंडू फार पाहिजे तशी हॅलो जे तशी फटकेबाजी या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा राजा लखिमले षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू खेळून काढतोय. येतोय सरळ या ठिकाणी लॉंग ऑन च्या बाजूला या ठिकाणी चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला पण मात्र ते सुद्धा आता या ठिकाणी समजून चुकलेलं आहे की इथे मात्र आपल्याला धावा काही जास्त होणार नाही. षटक संपलं. झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद आणि 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 39. 14 धावा झालेल्या 39 धावा पाहिजेत. 6 चेंडू तर त्याच्यामुळे इथे मात्र आज बघतोय की एकटा मांगोळ संघाने एक वेगळी पकड मजबूत केलेली आहे. बॅटिंग करताना जरी त्याने 1-2 विकेटी घालवल्या असल्या म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं 3 होत्या एकटा मांगोळ संघाच्या पण तरी सुद्धा त्यांनी 52 धावा इथे केल्या. तुषार दळवी उर्फ बुमरा आपण बघतोय सुंदर ऍक्शन आणि खरोखरच इथे बघतोय की आपण
गोलंदाज चेंडू टाकतोय पण फलंदाज मात्र या ठिकाणी चेंडू शकत नाही. हरेश खेळतोय. केबल वाला दिल माईक. षटकातला हा चेंडू येतोय लॉंग ऑन व बॉलर बॅक ड्राइव्ह फटकाय. इथे मात्र ते सुद्धा समजलेत बॅट्समन की धाव नाहीये, मोठ्या फटके पाहिजेत आणि एवढ्या धावा करायच्या असतील. फक्त आता खेळ बाकी आहे, म्हणजे सामन्याची औपचारिकता बाकी आहे, इथे खेळ बाकी आहे. बॅट्समन फक्त आता चेंडूचा फक्त या ठिकाणी म्हणजे खेळ करतील एवढंच फक्त म्हणावं लागेल. षटकातला चेंडू आणि या ठिकाणी सरळ चेंडू जातोय स्टंप वरती आणि नक्कीच विकेट. फलंदाज पेडपूर विभाग क्रिकेट असोसिएशनचे सचिव अमोल एरटकर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच या ठिकाणी खर तर ज्यांना दांडगा अनुभव क्रिकेटचा आणि गोलंदाजीचा असे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू अर्थात सुभाषदादा शिंदे इथे आलेले आहेत. खर तर बैलगाडा शर्यतीचा एक वेगळा नाद त्यांच्याकडे आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांनी शर्यती जिंकलेल्या आहेत. मागच्या शनिवारी झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी आपला विजय संपादन केला होता आणि कदाचित आज उद्या त्यांची शर्यत असेल कदाचित. मी सुभाषदादा शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. इथे सुभाषदादा शिंदे यांचं आगमन झालंय. मी प्रमोद लंबाडे यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अमोल एरणकर सर आपण पुढे असाल तर आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. अक्षय पाटील ज्यांनी सामनावीर चषक दिलेले आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत. षटकातला चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनलाय प्रेक्षक आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पार.